सोहळ्यामध्ये उपस्थित आहेत. अमरजी गायकवाड यांचा सन्मान, वैभवजी अमर गायकवाड यांच्याकडून आयवा जेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक आयवा जेलसाठी सचिन कुरंगळे यांचा सन्मान करण्याची विनंती करतोय. चांबाली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत सचिनजी कुरंगळे आणि चांगले इव्हेंट पण करत असतात साखरपुडा लग्न सोहळ्यामध्ये हे सचिनजी कुरंगळे. त्यानंतर अमरजी गायकवाड त्यांचाही सन्मान, त्यांच्याकडनं आयवा जेलसाठी सुरुवातीपासूनच बक्षीस लावण्यात आलेलं आहे. इस्राईल शेख यांचंही स्वागत इथे करण्यात येईल. पहिल्या मॅचला सुरुवात होणार आहे. मैदानात दोन्ही पंच तयार आहेत. पाटील यांचा स्क्वॉड आहे, विशाल पाटील आणि हॅट्रिक षटकारांची हॅट्रिक जर खाणे आंबेली संघाकडून कुठल्याही फलंदाजाने केले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. नंदू पाटील जे आमचे पंच, मेन पंच आणि स्क्वेअर लेग पंच पेठचे आहेत नंदू पाटील, प्रशांत बांदेवडेकर दोन्ही पेठचे पंच आहेत. मॅचला सुरुवात पहिल्या षटक घेऊन आलेत कांबे संघाचे गोलंदाज. कांबे संघाचे गोलंदाज सिद्धेश म्हात्रे आणि सलामीची जोडी फलंदाज हॅलो हेमंत स्ट्राईक एंडला फलंदाज हेमंत स्ट्राईक एंडला. म्हात्रे गोलंदाजी करतोय मनीष 11 कांबे संघाकडून आणि ते भीमशक्ती खाणे ॲम्ब्युलन्स संघाला मात्र त्याने जो फलंदाज आहे हेमंत डावखुरी फलंदाज करतो, भरपूर चालतात पण हेमंत आतापर्यंत 3 चेंडू मारतो, डॉट खेळलाय. आप्पा खवले यांच्याकडनं 3 षटकारांसाठी हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे भीमशक्ती खाणे ॲम्ब्युलन्स संघाला. पण इथे मात्र 3 चेंडू डॉट खेळलाय तो हेमंत. 4 ओव्हरची मॅच आहे ना, 4 ओव्हरची मॅच. तिरंगा चषक आपण पाहतोय प्रजासत्ताक दिन सगळ्या भारतीयांसाठी आजचा हा आनंदाचा दिवस आहे. हो मस्त फटका मारलाय, कट केला चेंडू गले आणि पॉइंटच्या मधून चाललाय सीमा रेषेकडे. 3 चेंडू डॉट खेळल्यानंतर तिरंगा चषकातील पहिला चौकार मारतोय तो खाणे ॲम्ब्युलन्स संघाचा हेमंत. पाठीमागे जर गाड्या वगैरे येत असतील आणि जर गाडीला वगैरे बॉल लागला तर धावून रन काढायचे आहेत, डिक्लेअर नाही आहेत, लक्षात ठेवा दोन्ही टीम साठी. सिद्धेश म्हात्रे एक फिरकी गोलंदाज आहे कांबे संघाचा, मनीष 11 कांबे आणि 5वा चेंडू टाकतोय. 4 धावा आतापर्यंत दिल्या 4 चेंडूंमध्ये. हेमंत दाखव टप्प्या चेंडू फिरून मारलाय, पूल केलाय, फाईन लेगला चाललाय, सक्सेसफुल होतोय आणि चौकार दुसरा मिळतोय तो हेमंतला. षटकारासाठी दीपकजी कांबळे यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. स्टार टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पेनचे दोन्ही पंच तिरंगा चषक चारही बाजूला आपण पाहतोय तिरंगाच्या पट्टे लावण्यात आलेले आहे. तिरंगामय वातावरण केलेलं आहे या मैदानावर. आपण पाहतोय अचानकचं हे मैदान. सिद्धेश म्हात्रे शेवटचा चेंडू टाकतोय. 8 धावा
हो आता मात्र हेमंत पहिले 3 चेंडू हेमंतला दिसले नव्हते, आता 3 चेंडू सिद्धेशला दिसले नाहीत. 3 चेंडू डॉट, त्याच्यानंतर 3 चौकार. धाव संख्या बिनबाद 12 पहिल्या मॅच मध्ये भीम शक्ती खाने आंबेली संघाच्या. डीजे नाही ना, ओके ओके तयार ठेव. दिवस जर दिवसा ठीक आहे, रात्री असं काय व्हायला नको. नवीन डीजे होतं कधी कधी अशी परिस्थिती. ज्यावेळेस आम्ही नवीन नवीन कॉमेंट्री करत होतो आम्ही पण घाबरायचो. सगळ्यांनाच भीती. अजून 30-40 वर्ष झाली तरी पण कुठल्या एखाद्या नवीन स्टेजवर गेलो तर तिथे आपल्याला थोडं चुकल्यासारखं होतं. अरुण डुकरे आमचे आहेत. बघा 4 ओव्हर संपल्या की लगेच दुसऱ्या ज्या 2 टीम आहेत त्यांनी टॉस करायला यायचे, आणि जर एखादा कॅप्टन हजर असेल आणि दुसरा नसेल तर त्याला टॉस विन दिला जाईल. पहिला बॉल पडायच्या आधी लक्षात ठेवा. दुसरी मॅच मालतोडे जाताडे आणि आर्यन कुरंगळे आमचे अभिनाथ कुरंगळे यांचे चिरंजीव. सोनाई 11 तळेगाव आणि शिवसंघर्ष मोपाडा. सोनाई 11 तळेगाव आणि शिवसंघर्ष मोपाडा या दोन्ही टीमच्या कॅप्टननी ही इनिंग संपली की लगेच टॉस करायला यायचंय. दुसरं षटक घेऊन आलाय तो आर्यन, आणि यावेळेस फलंदाज असेल विराज शिंदे. विराज शिंदे एज लागले, गलीमध्ये चेंडू चाललाय. विराज शिंदे सिंगल घेत नाहीये. सिंगल एक धाव तुम्हाला कधी कधी महत्वाची असते. दीपक कांबळे यांच्याकडनं विराज शिंदे यांच्यासाठी षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. तिरंगा चषक. विराज शिंदे पहिला चेंडू डॉट खेळला, दुसरा चेंडू डॉट खेळलाय. हेमंतने पण असेच चेंडू खेळले होते. सर्कलचं षटक संपलंय, 12 धावा आल्या. त्यानंतर या षटकामध्ये आर्यन कुरंगळे 2 चेंडू डॉट टाकतोय. विराज शिंदे मात्र 4 ओव्हरची मॅच आहे, तुम्हाला आक्रमक रूप धारण करावं लागेल. परंतु इथे 2 चेंडू डॉट खेळले ते विराज शिंदे. विशाल वाकडे याचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचंही स्वागत. चेंडू आयोमध्ये 3-3 क्षेत्ररक्षक आणि चेंडू हातातून खाली पडलाय. झेल सुटला. इथे मात्र दुसरी धाव घेण्यासाठी हेमंत धावला आणि हेमंत बाद होतोय, आणि इथे मात्र सफलता मिळते ती कांबे संघाला. धाव संख्या हेमंत मात्र बाद होऊन तंबू मध्ये परतलाय. विराज शिंदे हेमंत बाद झालाय. धाव संख्या आपण पाहतोय कांबे संघाची 13. पंकज सोनावळे यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 500 षटकारांसाठी 500 लावले जातात, पण इथे मात्र डॉट बॉल आणि विकेट. विशालजी वाकडे यांचं स्वागत या तिरंगा चषकामध्ये. थोडा वाढतो का बघ ना जरा आवाज. दीप सोनावणे आता मैदानामध्ये गेलेला आहे. 3 चेंडू मध्ये फक्त एकच धाव दिलेली ती आर्यननं, आणि एक सांघिक बळी मिळालेला आहे. पाहुणे या ठिकाणी आमचे विशालजी वाकडे, नाही दुसरे पाहुणे आमचे अमोल गोरी आणि राजेंद्र झिंगे. या पाहुण्यांचं इथे स्वागत आहे. आमचे 40+ मंडळी आहेत, अमोल गोरी आणि विशालजी वाकडे, त्यांचं स्वागत आहे. आणि राजेंद्र झिंगे रिंगे राजेंद्र रिंगे. पुन्हा एकदा दीप डॉल बोर्ड खेळलाय दीप सोनवणे. हो चांगला फटका. चेंडू बघा रिक्षाला लागलाय, अडलाय का. इथे मात्र लक आहे दीप सोनवणेचे की रिक्षाला लागून पण चेंडू सीमा पार झालेला आहे.
पाहतो धाव फलकावर लागलेले आहेत त्या भीमशक्ती खाणे आंबोली संघाच्या. पुन्हा एकदा स्कूप करायचं होतं परंतु नो बॉलचा इशारा आलाय आणि नो बॉल इशारा आलाय पंचांचा. धावसंख्या 18 झालेली आहे. पहिल्या षटकामध्ये आले होते 12 आर्यन कुरंगळे. चांगली गोलंदाजी करतोय हेमंत. धावचीत झाला होता. दीप सोनावळेने एक स्कूप केला होता चेंडू. 3 चेंडू मारले होते. पहिले डॉट टाकले होते 4 ना 3 डॉट टाकले होते. तिसऱ्या चेंडूवर एक धाव आली होती. त्याच्यानंतर एक डॉट बॉल टाकला. 5व्या चेंडूवर आपण पाहतोय चौकार आला. एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 18 धावा धाव फलकावर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला मॅचला सुरुवात करा. मनीष इलेव्हन कांबे सगळे छोटे खेळाडू आहेत. सचिन गुरंगळे जे सदस्य आहेत चांबाले ग्रामपंचायतीचे आणि सपोर्ट करतायत या संघाला, या यंग पिढीला, तरुण मुलांना सपोर्ट करतायत. धावसंख्या आपण पाहतोय ती 18. एक बाद झालेला फलंदाज डावखुरा फलंदाज हेमंत. दीप सोनावळे वजन भरपूर आहे परंतु फटक्यामध्ये काय वजन आहे. आडव्या बॅटनं मारलाय मिड विकेट आणि फाईन लेगच्या मधून असं वाटलेलं चेंडू जाईल पण नाही. चांगली फिल्डिंग, मस्त चेंडू अडवला कांबे संघाचा खेळाडू आधीने चेंडू अडवला आणि सिंगलच मिळाली ती दीपला. आणि दीपला चौकार तरी पाहिजे नाही तर सिंगलच मिळेल कारण डबल रन घेणं दीपसाठी थोडं कठीण आहे. पण तरीही खर तर 140च्या आसपास वजन असून पण खर तर तो रकीम कॉनेल ना वेस्ट इंडिजचा आणि तरी सुद्धा तो एवढी चांगली किपिंग करतो. पाण्याची गरज आहे मैदानात. किपिंग एवढी जबरदस्त करतो ना मैदानामध्ये. त्याला कित्येक मॅच मध्ये आपण पाहिलेलं आहे. 19 धावा. छोट्या पण आलाय बघा आमचा. छोट्या हे सगळे दुर्वांकोर आहे आमचा. 100च्या पुढे आहेत सगळे. एका रिक्षामध्ये 3-3 घेणार नाही कोण. निखिल स्टार टेनिस क्रिकेट लाईव्ह आपण पाहतोय. हॅलो नितेश आमचे भोईर बघा. ते आल्यामुळे थोडी मदत झाली आपल्याला डीजेला. खरं तर मी म्हणालो निखिल बाबर की तुम्ही सगळे असे 11 खेळाडू तयार करा रसायनीमध्ये 100च्या पुढे वजन असलेले. आणि एक तुमची टीम आपण टाकूया. 19 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. सार्थक माळी आलेले आणि आमचे नयन म्हात्रे कांब्याचे आमचे नयन म्हात्रे पण या ठिकाणी या मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर या. 2 षटकांचा खेळ संपला. 19 धावा धाव फलकावर लागले आहेत. आपण पाहतोय तिरंगा चषक. प्रजासत्ताक दिन आहे आज सगळीकडे. पूर्वी आपण ज्यावेळेस खरं तर लहानपणा देगा देवा जेव्हा आपण लहानपणी भरपूर मजा यायची. शाळेमध्ये एक आंबट गोळी जरी मिळाली ना ती तरी भरपूर आनंद. लिमलेट 77वा प्रजासत्ताक दिन आपण पाहतोय आणि सगळीकडे वेगवेगळे कार्यक्रम देशभक्तीचे सगळी गीतं ऐकायला मिळत आहेत. राजपथावर दिल्लीमध्ये आपण संचालन पाहिलेलं आहे. भरपूर चांगले चांगले कार्यक्रम. हो दीप सोनावणे ऑन ड्राईव्ह केले चेंडूला. मिड विकेटला चेंडू काय होते. चौकार मिळालाय. दीप सोनावणे पाहतोय त्याला खरं तर लकी चौकार मिळालाय. फिल्डिंग खराब झाली. सिद्धेश होता ना विघ्नेश कडून खरं तर 23 धावा. हॅलो 23 फलकावर लागलेले आहेत. दीप सोनावळे एक चौकार मारून 2 चौकार मारले आहेत. 9 धावांवर खेळतोय. हेमंत बाद झाला 12 धावांवर आणि विराज शिंदे 1 धावेवर खेळतोय. हो दीप सोनावळे धावसंख्या भीमशक्ती खाणे आंबोली संघाची परत
दीप सोनावणेची विकेट. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो हॅलो. नवीन फलंदाज दीप सोनावणे यांचे बंधू प्रफुल्ल सोनावणे मैदानामध्ये जात आहेत. तिरंगा चषक अचानकच्या या मैदानावरची ही दुसरी टुर्नामेंट आहे. मैत्री चषक आपण बघितला होता 24 तारखेला आणि त्यानंतर 26 ला हा तिरंगा चषक आपण पाहतोय. अष्टविनायक जो संघ आहे. माइक चेक हॅलो 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 हॅलो. 24 धावा भीमशक्ती खाने अमली संघाच्या 24 धावा धावफलकावर लागल्यात. गोलंदाज सार्थक माळी दोन्ही पंच बातचीत करतील. अल्कली कंपनीचे आमचे विवेकानंदजी सुतार साहेब सीओ आहेत अल्कलीचे. विवेकानंदजी सुतार साहेब त्यांचंही स्वागत आहे या तिरंगा चषकामध्ये. अंपायर 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 चला पंचांचा निर्णय अंतिम असेल. पहिला काय निर्णय अंपायर? नो बॉलचा इशारा आहे आणि धावसंख्या आपण पाहतोय भीमशक्ती खाने अमली संघाची झालेली आहे ती 2 बाद 25. हेमंत आणि दीप सोनावणे बाद झाले. दोन्ही फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली होती आणि आता मात्र प्रफुल्ल सोनावणे फ्री हिट असेल. प्रफुल्ल स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला जो एका धावेवर खेळतोय तो विराज सुरुवातीला सलामीला आलेला आहे. तो विराज नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाज तयार सार्थक माळी फ्री हिट. प्रफुल्ल सोनावणे चांगला फटका. कांबे संघ खराब फिल्डिंग. सिंगल पण गेली आणि बाउंड्री चौकार पण मिळाला जिथे एकच धाव होती आणि तिथे मात्र चौकार मिळालाय. चौकारानं धाव संख्या झालेली ती 29. लॉस ऑफ 2 विकेट. पहिली मॅच तिरंगा चषकाची. हॅलो प्रफुल्ल सोनावणे धावसंख्या आपण पाहतोय भीमशक्ती खाने अमली संघाची 29. पंकज सोनावणे आणि दीपकजी कांबळे यांच्याकडनं 500 रुपये. षटकारासाठी प्रफुल्ल सोनावणे फुलटॉस चेंडू होता. चकला यष्टी रक्षक पण चकला चांगला चेंडू टाकला होता सार्थक माळीनं. यष्टी रक्षकाला मात्र अडवता आला नाही. गौरवला आणि ते चौकार मिळते. भरपूर धावा पहिल्या षटकामध्ये 12 दुसऱ्या षटकामध्ये आल्या होत्या त्या 7 धावा आणि तिसरं षटक थोडं महागडं पडतंय. धावसंख्या झाली ती 33. आतापर्यंत 14 धावा दिल्यात त्या सार्थक माळीनं. 7वा चौकार इथे भीमशक्ती खाने अमली संघाला मिळतोय. तिरंगा ट्रॉफी सगळीकडे आपण पाहतोय. तिरंगा तिरंगा आणि तिरंगा. दूध मांगोगे तो खीर देंगे लेकिन काश्मीर मांगोगे तो चीर देंगे. आज सगळीकडे आपण पाहतोय जल्लोष. फाईन लेग आणि मिड विकेटच्या मधून चाललाय चौकार. प्रफुल्ल सोनावळेचा दुसरा चौकार.
आणि शेवटचा चेंडू टाकतोय तो सार्थक माळी. प्रफुल्ल सोनवणे 3 चौकार लागोपाठ मारलेले आहेत. आडव्या बॅटनं मारलं मिड विकेटला. इथे चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये थोडेसे महागडे ठरले सार्थक माळी. 19 धावा दिल्या. 2 षटकामध्ये 19 होत्या, एका षटकामध्ये 19 आल्या. त्यामुळे 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 धावा भीमशक्ती खाणे आंबिवली संघाच्या. आणि शेवटचं 1 षटक बाकी आहे. पहिली मॅच तिरंगा ट्रॉफीची. पाहुणे प्रेक्षक यांचं स्वागत आहे. षटकारांसाठी पंकज सोनावळे आणि दीपक दादा कांबळे उपसरपंच यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकारासाठी आमचे राजमुद्रा धावसे साहेब यांच्याकडनं षटकाराला 200 रुपयांचं पारितोषिक. मी बोललो 2000 नंतर ऐकायला मिळतील तुम्हाला. नाईट मध्ये मैत्री चषकामध्ये 14,000 रुपये लागले होते. राहुल शिर्के फलंदाजी करत होता त्यावेळेस. खर तर जबरदस्त मॅच झाली होती ती. 14,000 15,000 बक्षीस लागले होते त्या रात्रीमध्ये, परवाच्या दिवशी. आणि इथे कांबे संघाचा जो शेवटचा गोलंदाज आहे आदित्य म्हात्रे, त्याला कमबॅक करावं लागेल. कारण 38 धावा झाल्या. अशाच जर 10-15 धावा आल्या या षटकामध्ये तर कदाचित धावांचा पाठलाग करताना मनीष 11 कांबे संघाला थोडस कठीण परिस्थितीतून जावं लागेल. मॅच बघूया. तिरंगा चषक अचानक मैदान म्हटलं की प्रेक्षकांची गर्दी भरपूर आपल्याला पाहायला मिळते. आतिश ढवसे यांचंही स्वागत आहे. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्या मान्यवर आपण पाहतोय. दोन्ही पंच आमचे नंदू पाटील पेन कळवे, प्रशांत बांदवडेकर पेन, विशाल पाटील रसायनी, राजेंद्र काजळे पालावा सिटी या सगळ्यांचं स्वागत आहे. पंचांचंही. समाधान म्हात्रे यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत कांबे संघाला. समाधान म्हात्रे आमचे मुन्ना, त्यांच्याकडनं कांबे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. सचिन रसाळ यांच्या या ठिकाणी आगमन झाले. आमच्या साई मंदिरातील आमचे गुंडले साहेब मनोज गुंडले यांचे पिताश्री, त्यांचंही स्वागत आहे. हो, मिड विकेटच्या वरून आला विराज शिंदेच्या बॅट मधून षटकार आलाय. 500 रुपयाचं पारितोषिक आणि धावसे साहेबांकडे 200 1200चं पारितोषिक पटकावलेले ते विराज शिंदेनं. लागलेल्या 45 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. सचिन रसाळ यांचं स्वागत आहे. आमचे दादा सचिन दुसऱ्या धावसाठी धावतात. धोका होऊ शकतो. जबरदस्त थ्रो आणि फलंदाज बाद होता तो विराज शिंदे. जगन्नाथ दादा कुरंगळे यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. कांबे संघाला नेहमीच ते सपोर्ट करत असतात. हरिभक्त परायण आमचे जगन्नाथ दादा कुरंगळे, त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे या तिरंगा चषकामध्ये. भरपूर देशभक्तीची गीतं आज वाजवली जात आहेत. सोनाई 11 तलेगाव आणि शिवसंघर्ष मोपाडा दोन्ही संघाच्या संघनायकांनी समालोचक कक्षात नाणेफेकीचा कौल करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय नयन शिंदे, विराज शिंदेचा छोटा बंधू खेळपट्टीवर चाललाय. भीमशक्ती खाणे आंबिवली आणि एका बाजूला मनीष 11 कांबे. मनीष 11 कांबे संघानं टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय थोडासा त्यांच्या अंगलट आलाय कारण धावा जास्त झाल्या. पुढची मॅच सोनाई 11 तळेगाव आणि शिवसंघर्ष मोपाडा टॉस करण्यासाठी या. आणि जो संघ लेट येईल आणि जो संघ उपस्थित असेल आणि जर पहिला बॉल पडला दुसऱ्या सत्रातला तर जो कॅप्टन इथे उपस्थित असेल त्याला टॉस विन दिला जाईल. शंकर भोईर यांचं पण आगमन. सगळे पाहुणे मंडळी. अमर धुराव
सोनाई तळेगावचे कॅप्टन आलेले आहेत बघा, त्यांना शुभेच्छा आहेत. शिवसंघर्ष मोपाडा लांबचे पाहुणे अगोदर येतात, जवळचे उशीर येतात आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. तो पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय गेलेला नवीन फलंदाज नयन शिंदे फलंदाज बाद झालेत आतापर्यंत ठाणे अंबिली संघाचे 4 आणि धावसंख्या धावफलकावर 46. 3 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस 38 होत्या. पहिल्या मॅच मध्ये थोडी गडबड असते. उद्घाटन पाहुणे आज 26 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. समाधान म्हात्रे 46, समाधान म्हात्रे यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत कांबळे संघासाठी. 46 धावा काही आता या षटकातील चेंडू शिल्लक आहेत आणि गोलंदाज आदित्य म्हात्रे चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येते आणि कोणतीही चूक करणार नाही. फलंदाज बाद झालेत. इथे आपण पाहतो प्रफुल्ल सोनावणे ज्याने 3 चौकार मारले, धावा केल्या 14. धन्यवाद. तळेगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. सोनाई 11 तळेगाव सचिन तांडेल, समीर तांडेल यांचा हा संघ आणि शिवसंघर्ष मोपाडा संघाला मी विनंती करतोय की आपण लवकर टॉस काढण्यासाठी या. पहिलं सत्र संपत आलेलं आहे. मला थोडे या षटकातील शेवटचा बॉल आहे. धावसंख्या ती 4 बाद 46. आपण पाहताय कांबे आणि खाणे अंबिवली यांच्यामध्ये मॅच आहे. चेंडू मालदोड बॅटला लागला की पायाला बघूया. दुसऱ्या धावसाठी धावतायत आणि चेंडूची पेक खराब. 2 धावा पूर्ण झाल्यात आणि पंचांचा इशारा मालदोडे बॅटला लागलेला आहे. इशारा आलेला नाही, बॅटला लागला आहे. चेंडू 48 धावा लागल्यात त्या धावफलकावर आणि 49 धावा कराव्या लागतील त्या मनीष 11 कांबे संघाला. अविनाश धुरव यांचं पण आगमन झालेलं आहे. सगळे पाहुणे मंडळी आणि त्यांचं स्वागत पाहुण्यांचं इथे करण्यात येईल. आमचे विशालजी वाकडे, अरुणजी गोरी, पाहुण्यांचं स्वागत. आमचे फोर्टीप्लसचे एक चांगले खेळाडू आहेत विशालजी वाकडे, त्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात येईल. मी आशिष जाधव आणि त्यांचे सगळे मित्र परिवाराला विनंती करेन या तिरंगा चषकामध्ये त्यांचं स्वागत. विशाल वाकडे, अमोलजी गोरी, राजेंद्र रिंगे, त्यानंतर विवेकानंद सुतार, आतिश धवसे, सचिन रसाळ या मान्यवरांचा सन्मान इथे करण्यात येईल. आणि चला टॉस साठी या तळेगाव संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवसंघर्ष मोपाडा बघा, इनिंग चालू झाली तर टॉस विन आला का शिवसंघर्ष मोपाडा संघाचे कॅप्टन पण आलेत ना या तळेगाव या आलेत ते पण. विशाल वाकडे यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतो. सतीश शेखर त्यांचं स्वागत करतील. तिरंगा चषक अष्टविनायक क्रिकेट संघ मोपाडा आणि पंचशील नगर मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित विशाल वाकडे यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. त्यानंतर आज अमोल गोरी यांचा सन्मान. हेही चांगल्या 40+ चे चांगले खेळाडू आहेत. अमोल गोरी, विशाल वाकडे यांचा सन्मान. त्यानंतर अमोल गोरी आणि आमचे राजेंद्र रिंगे. अमोल गोरी खरं तर सोमाटना पण आता आपल्याच परिसरामध्ये राहता. हॅलो ते अमोलजी गोरी यांचा सन्मान इथे करण्यात येतोय. त्यानंतर राजेंद्र रिंगे यांचा सन्मान. राजेंद्र रिंगे यांचाही सन्मान. सचिनजी रसाळ, कांबे संघाला विनंती आहे आपल्याला इथे खुर्च्या ठेवलेल्या आहेत बाजूला. कांबे टीमला बाजूला आपल्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत.
सचिन रसाळ यांचाही सन्मान करण्यात येईल। आतिश धौशे आणि अलकलीचे आमचे पदाधिकारी विवेकानंद सुतार साहेब आपलाही सन्मान इथे करण्यात येईल। 48 धावा इथे आपण बघितलेल्या आहेत आणि टॉस करण्यात येईल। पाहुण्यांच्या हस्ते टॉस करूया। शिवसंघर्ष मोपाडा आणि हॅलो नाणेफेक आपण कौल करू। शिवसंघर्ष मोपाडा आणि तळेगाव सोना 11 टॉस करण्याची विनंती आपण करणार आहोत। नाणेफेकीचा कौल करते सचिन रसाल। बघा पहिल्या सत्रामध्ये टॉसला पण सुरुवात झालेली आहे। तिरंगा ट्रॉफी मस्त हवा सुटलेली आहे। आजचा दिवसच आपल्या भारतीयांसाठी चांगला आहे। प्रजासत्ताक दिन, संविधान दिन, देशभक्तीवरच गीत वाजवतात। तळेगाव संघाने टॉस जिंकलेला आहे। आपला निर्णय त्वरित कळवायचा आहे। तळेगाव संघाने टॉस जिंकलेला आहे। चला पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। तिरंगा ट्रॉफी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। संतोष जेटे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। प्रचारामध्ये मालदाडी दिसत आहेत। सत्यवान सामनावीराचे जे आपल्याला ट्रॉफ्या दिलेल्या आहेत ते आमचे संतोष जेठे यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यानंतर ज्या ट्रॉफ्या आहेत 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ज्या ट्रॉफ्या आपल्याला शिवा ठाकूर यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत। फलंदाज गोलंदाज सिरीज क्षेत्ररक्षक ट्रॉफी सुधीर भाऊ मुंडे यांच्या वतीने आपल्याला देण्यात आलेल्या आहेत। सायकल संतोष दादा डोलकर जी मॅन ऑफ द सिरीज साठी, त्यानंतर ऋतुराज दीपक कांबळे यांच्याकडनं सायकल, बॉल बॉक्स प्रवीण शेठ मालुसरे या सगळ्या मंडळींना धन्यवाद। कांबे संघाची सलामीची जोडी मैदानात आलेली आहे। स्टार टेनिस क्रिकेट आमचे निखिल बाबर लाईव्ह आपण पाहतोय। अतिशय चांगल्या पद्धतीचा लाईव्ह आणि या लाईव्हच्या माध्यमातून जी मंडळी या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचंही करूया स्वागत। प्रजासत्ताक दिनाच्या त्यांना आपण शुभेच्छा देऊया सगळ्यांना। गणेश ताकमुगे यांचंही स्वागत। ऋतुराज दीपक कांबळे यांच्या वतीनं सायकल या ठिकाणी देण्यात आलेली आहे, त्यांनाही धन्यवाद। जाऊया मैदानाच्या मधोमध जिथे आपण पाहतोय पहिलं सत्र संपलेलं आहे। 48 धावा केलेल्या आहेत त्या खाने आंबिवली भीमशक्ती या संघानं। त्याच्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती, ती 14 धावा केल्या होत्या प्रफुल्ल सोनवणे, 12 धावा केल्या होत्या हेमंत आणि दीप सोनवणे केल्या होत्या 9 धावा। अशा पद्धतीने 48 धावा आपण बघितलेल्या आहेत। आता जिंकण्यासाठी 49 धावा करायच्या आहेत। गोलंदाज तयार आहे भीमशक्ती खाने आंबिवली संघाचा विराज शिंदे, स्ट्राईक एंडला फलंदाज विघ्नेश कुरंगळे, नॉन स्ट्राईक एंडला भूषण मात्र। पहिला चेंडू वेज लागली, फाईन लेग मध्ये चाललाय आणि इथे चौकार मिळालाय कांबळे संघाला। सुरुवात चांगली झाली। जाधव, सतीश शेगर, सगळे आमचे आयोजक आपण पाहतोय, राहुल शिर्के, अष्टविनायक मित्र मंडळ, अष्टविनायक संघ आणि पंचशील नगर रहिवासी मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित ही तिरंगा ट्रॉफी आपण इथे पाहतोय। पहिला चौकार आलाय, त्यामुळे जशाच तसं खरं तर एज लागली, पाठीमागे फाईन लेगला चौकार मिळालाय यशांच्या पाठीमागे।
विराज शिंदेचा हा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. धावा जास्त आहेत, जवळजवळ 49 धावा करायच्या आहेत. बारचोक 48 आणि एक जास्त आहे. आयवा झेल साठी 100 रुपयांचं मालदार आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे. त्रिशा अमोल दिवे आणि राजेश शोले 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आयवा झेल साठी प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर वाईट बॉल आणि त्यानंतर झेल पकडला जातो. फॉलो थ्रो मध्ये विराज शिंदे विकेट घेतोय. ती फलंदाज कांबे संघाचा विघ्नेश कुरंगळे. ₹500 पारितोषिक आलेलं आहे या झेल साठी. आर्यन शिंदे यांच्याकडनं विराज शिंदेला गुगल पे करतायत. आर्यन शिंदे यांच्याकडनं ₹500 पारितोषिक आलेलं आहे आणि फलंदाज बाद झालाय तो विघ्नेश मस्त पहिल्या चेंडूवर चौकार आला होता. नयन मात्रे इकडे मिड विकेटला बसलेत, या मॅचचा आनंद घेत आहेत. विराज शिंदेला ₹500 पारितोषिक. सध्या गुगल पेचा जमाना आहे. लगेच ₹500 त्याच्या खात्यामध्ये गेलेले आहेत. तो अजून मैदानातून बाहेर पण आला नाही. भालचंद्र पाटील यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे. माजी उपसरपंच भालचंद्र पाटील आमचे उपसरपंच आहेत, माजी उपसरपंच. आणि त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर या. भालचंद्र पाटील आमचे मुकेश राठोड पण आलेले आहेत. क्रिकेटची फार आवड आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर वाईट बॉल. 49 धावांचा पाठलाग कांबे संघ करतोय. विराज शिंदे हो, काय जबरदस्त फटका. आर्यन कुरंगळे यानं मात्र मिड विकेटच्या वरून मारला दमदार शानदार षटकार. .25 धावांची सरासरी राखायची. इथे 11 धावा आतापर्यंत मारीन तर चौकार षटकाराचा डॉट बॉल. सिंगल डबलला कोण महत्वच देत नाही. आणि मग एका धावेने मॅच आपण बघितले. परवाच्या जो ट्रॉफी होती मैत्री चषक, त्याच्यामध्ये 3 का 4 संघ एका धावेने हारले. त्यावेळेस त्यांना एका धावेची किंमत कळाली असेल. नयन शिंदे चांगली गोलंदाजी करतोय. आर्यन चेंडू पायावर आदळलाय. पंचांचं बोट उंच आलंय आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. आर्यन कुरंगळे बॅक टू द पॅव्हिलियन. दोन चेंडू डॉट, त्याच्यानंतर दबाव वाढत गेला आणि तिसऱ्या चेंडूवर पायचीत झालाय. आर्यन कुरंगळेने धावा केल्या आपल्या संघासाठी 10. एक षटकार आणि एक चौकार चेंडू खेळला तो 5. एक षटकार एक चौकार आणि 3 चेंडूचा डॉट खेळला. त्यामुळे आता अडचणीमध्ये आलेला आहे तो कांबे संघ. आता नवीन फलंदाज गौरव म्हात्रे नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो भूषण म्हात्रे आणि गौरव म्हात्रे. या म्हात्रे बंधूंना आता मात्र डाव सावरावा लागेल, कारण चेंडू आता शिल्लक असतील ते 15 धावा करायचे आहेत. 33 रिक्वायर्ड 15 बॉल्स, 33 रन 15 गेंदे. हॅलो, संतोष डोलकर यांनी समालोचक कक्षात यायचं आहे. नयन शिंदे मस्त गोलंदाजी करतायत. आतापर्यंत एकच धाव दिले की नयन शिंदे ना. गौरव म्हात्रे डावखोर फलंदाज. उलटा चेंडू हवेमध्ये, फलंदाज बाद होतोय. इथे मात्र आपण पाहतोय गौरव म्हात्रे डोक्याला हात लावतोय. षटकाराचा चेंडू होता, चौकाराचा चेंडू होता आणि इथे मात्र गलीमध्ये झेल देऊन तंबूत परतलाय. आणि दीपकजी कांबळे यांच्याकडनं 1000 रुपयांचं पारितोषिक दोघांकडनं आलं होतं. आणि आमचे धावसे यांच्याकडनं 200 रुपये.
प्रदीप दवसे यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक होतं. 1200 रुपये विराज शिंदेने कमावलेले आहेत. दिवसभर काम करून पण एवढे मिळत नाहीत. 700 ते 800 मिळतात. आणि इथे आपण हॅट्रिक वर आहेत नयन शिंदे आणि त्यांच्यासाठी आर्यन शिंदे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आर्यन शिंदेनी मगाशी जो झेल पकडला होता प्रदीप दवसे यांच्याकडनं 1000 हॅट्रिक साठी. या बॉलवर जर विकेट मिळाली तर 1500 रुपये कमावेल तो गोलंदाज नयन शिंदे. आतापर्यंत फक्त एक धाव दिले, 2 विकेट घेतल्यात तो नयन शिंदे तयार. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे, परंतु फलंदाजाने नजाकत पेश केली. गाय गली आणि पॉइंटच्या मध्ये चेंडू ढकलला. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आणि चौकार मारतोय तो सार्थक माळी. चेंडू आणि आता 29 धावांची गरज आहे. सार्थक माळी एका बाजूला भूषण म्हात्रे. 13 चेंडू आणि आता करायचे आहेत त्या 29 धावा कांबे संघाला. नयन शिंदे आपल्या षटकातील मात्र शेवटचा चेंडू टाकत असावा. हो, मस्त फटका, जबरदस्त फटका. तेवढा चांगला झेल घेण्याचा प्रयत्न तर 5 धावा वाचवल्यात त्या भीमशक्ती खाने आंबेली संघासाठी. चांगला फटका होता, तेवढ्या ताकदीची फिल्डिंग आणि इथे मात्र सिंगलच मिळते. 2 षटकांचा खेळ संपला. धाव संख्या झाली आपण पाहतोय 21 कांबे संघाच्या होत्या. मला वाटतं भीमशक्ती संघाच्या 19 होत्या. 2 षटकांचा खेळ संपला त्यावेळेस इथे 21 झालेले आहेत. आता जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. त्यांच्या बिनबाद 19 होत्या, इथे मात्र विकेट गेलेल्या आहेत कांबे संघाच्या. 3 बाद 21. पाणी घेऊन जा. मस्त गोलंदाजी केली या नयन शिंदेनं. धावा दिल्या 6. 2 विकेट त्याने घेतलेले आहेत. पुढची मॅच असणार आहे ती शिवसंघर्ष मोपाडा आणि सोनाई 11 तळेगाव या 2 संघांच्या मध्ये. तळेगाव संघाने टॉस जिंकलाय. 28 धावा करायच्या आहेत 12 चेंडू मध्ये. 14 धावांची सरासरी. स्ट्राईक एंडला फलंदाज यावेळेस आपण पाहतोय तो भूषण म्हात्रे. सार्थक माळी पुन्हा एकदा कट केला चेंडू गलीमध्ये. दीप सोनावणे 11 चेंडू 27. सार्थक माळी नॉन स्ट्राईक एंडला. भूषण मात्र एका धावेवर खेळत आहेत. 3 बाद 22. 49 धावांचा पाठलाग सुरू आहे. 49 धावा करायच्या आहेत जिंकण्यासाठी कांबे संघाला. गोलंदाज तयार आहे तो खाने आंबेली संघाचा हेमंत मुर्मू. खर तर भारताचे आपल्या राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू आणि हा जो गोलंदाज आहे तोही मुर्मू आहे. खाने आंबेली संघाचा जनपदावर आज झेंडा फडकलाय. मस्त फटका बॅकफुटला जाऊन कट करायचा होता. इथे मात्र फलंदाज भूषण म्हात्रे झेल देऊन तंबूमध्ये परतोय. कांबे संघ मात्र थोडासा आता अडचणीमध्ये आहे. हॅलो डीजेचा आवाज आपण ऐकताय. एजे डीजे नवीनच आहे. एजे डीजे आणि चांगला आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. एजे डीजेचा आपण पाहतोय. देशभक्तीची गीतं आज वाजली गेली पाहिजे. आपल्याकडे नाईट आहे सध्या दिवसभर आपण देशभक्तीची गीतं आज, कारण तिरंगा चषक आहे. मी भालचंद्र पाटील यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर या. धावसंख्या झाली ती 23 धावा. 10 चेंडू आणि 26 ची गरज आहे. भालचंद्र पाटील आमचे माजी उपसरपंच वासांबे ग्रामपंचायतीचे आणि त्यांचं स्वागत आहे. तळेगाव संघाला सपोर्ट करतायत.
दहा चेंडू 26 मस्त पाठीमागे मारलाय फिरून मारलाय बघूया काय पंचांचा इशारा 6 धावांचा षटकार गरज आहे 9 चेंडू आणि 20 आधी म्हात्रे आल्या आल्या खर तर सफल झाला आणि यष्टांच्या पाठीमागे हा षटकार मारलाय आपण बघितलं नॉन स्टॉपला आखूड टप्प्यात चेंडू होता फिरून मारला चला लवकर द्या दोन अगोदरच 2-3 बॉल चॉईस करून ठेवा ना अंपायर पंच अगोदरच सांगा ना आणि तुमच्याकडे ठेवा तिकडे डे नाईट आहे कारण 26 टीम आहेत आपण जर असेच खेळत आलो तर उद्या सकाळी 10 वाजतील आपल्याला जेव्हा आपण मॅच चालू केले तेवढे होतील शिवा ठाकूर ज्यांनी आपल्याला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर ट्रॉफ्या दिलेल्या आहेत ते शिवा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि जबरदस्त फटकेबाजीला सुरुवात झाली 9 चेंडू 20 ची गरज दुसऱ्या धावसाठी धावताय धोका होऊ शकतोय हो चेंडूची फेक तो ओढीची चांगली होती पण 2 धावा पूर्ण केल्यात मस्त फलंदाजी आधी म्हात्रे आणि भूषण आधी म्हात्रे आणि सार्थक माळी दोन्ही फलंदाज विकेटच्या मध्ये चांगली धाव घेत आहेत आधी म्हात्रे 8 वर पोहोचतोय संघाची धाव संख्या झाली ती 31 जिंकण्यासाठी अजून करायचे 18 चेंडू शिल्लक आहेत 8 चेंडू 18 शॉर्ट बॉल हेमंत मुर्मू षटकार हेमंत मुर्मू लहान मुलांना टाकावी त्याची गोलंदाजी शॉर्ट बॉल फिरून मारतात पाठीमागे षटकार फसली होती मॅच फसली होती करायची होत्या 12 चेंडू मध्ये 29 2 षटकार मारलेत या षटकामध्ये आणि अतिशय शॉर्ट बॉल टाकतोय हेमंत मुर्मू वळून त्याला फाईन लेगला 2 षटकार मारलेत आता 7 चेंडू 12 ची गरज आहे 7-12 वाले सध्या थंडावलेत पण इथे 7-12 मॅच मध्ये आता आलाय तो कांबे संघ पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये पुन्हा एकदा चेंडू त्याच दिशेने मारलाय आणि इथे मात्र चौकार आलाय दोन्ही लागला असेल बघा जरा पडलेत तिकडे खेळाडू आणि मालतोडे पुन्हा एकदा चौकार आला हेमंत मुर्मू अतिशय खराब गोलंदाजी 2 षटकार 1 चौकार या षटकामध्ये भरपूर धावा दिल्या आणि आता करायच्या त्या फक्त 6 चेंडू मध्ये 8 6 चेंडू 8 धावा 21 धावा मालदोडी या षटकामध्ये दिलेल्या आहेत त्या हेमंत मुर्मू आलेली मॅच पूर्णपणे या षटकामध्ये असं कोणालाच वाटलं नव्हतं 20 धावा त्याने 12 चेंडू आणि 28 ची गरज होती मयूर पाटील आमचे सांगतायत 20 धावा या षटकामध्ये दिलेल्या आहेत हेमंत मुर्मू या गोलंदाजाने पूर्णपणे मॅचला कलाटणी दिले की आधी म्हात्रे 4 चेंडू मध्ये धावा केल्या त्या 18 अजर सय्यद यांच्याकडनं पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे पाण्यासारखं पुण्य नाही आणि अजिंक्य भौड आमचे आलेले आहेत त्यांचं स्वागत आहे एक आमचे चांगले कॉमेंटेटर अजिंक्य भौड यांचं या ठिकाणी आगमन अचानकचं मैदान म्हटलं की कॉमेंटेटर पण वाट पाहत असतात की कधी आपण त्या मैदानावर जातोय कारण इथे प्रेक्षकांची कमी नसते 6 चेंडू जिंकण्यासाठी आता 8 धावांची गरज आहे कुठल्या कांबे संघाचे नयन मात्रे पण शांत झाले होते तिकडे आमचे दादा कुरंगळे असतील सचिन कुरंगळे पण टेन्शन मध्ये आले होते परंतु या षटकामध्ये 20 आल्या आणि आता मात्र मॅच दोन्ही संघाच्या बाजूने आहे 6 चेंडू 8 धावांची गरज गोलंदाज भीमशक्ती खाने आंबेली संघाचा प्रफुल्ल सोनावळे आणि समोर फलंदाज आहे तो सार्थक माळी
हो चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर 5 चेंडू 8 कट करायचा होता. सार्थक माळीला एकच करायचे की स्ट्राईकला आणायचे ते आधी मात्रेने 4 चेंडू मध्ये 18 केलेले आहेत. यावेळेस स्ट्राईक रोटेट करणं महत्वाचं आहे, पण स्वतः फटका मारायला गेला. 5 चेंडू मध्ये 8 डावांची गरज आहे. काठावले साहेब आपलंही स्वागत आहे या तिरंगा ट्रॉफी मध्ये. कित्येक मान्यवर आपण पाहतोय. 5 चेंडू 8 ची गरज. दीप सोनवणे थोडेसे फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा एकदा गलीमध्ये चेंडू चाललाय. 4 चेंडू 7 धावांची गरज. आता मात्र मॅच अटीतटीची आहे. रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेली मॅच. 4 चेंडू 7 ची गरज आहे. फाईल लेग क्षेत्रामध्ये 2 षटकार आणि 1 चौकार नॉनस्टॉपला आपण बोललो तरी चालेल. फिरून मारले. हेमंत मुर्मूने खराब चेंडू टाकले, शॉर्ट बॉल टाकले आणि पूर्णपणे वळून ते पाठीमागे मारण्यात आले. ऑफस्टंप जर गोलंदाजी केली असती तर परिस्थिती वेगळी असती. खाने अमिली संघ मजबूत अवस्थेमध्ये होता, पण जो फलंदाज आला आधी म्हात्रे आणि त्यांनी मात्र कमाल केली आणि या मॅच मध्ये आणून ठेवलं ते कांबे संघाला. 4 चेंडू आणि 7 ची गरज आहे. आता खाने अमिली संघाच्या आणि कांबे संघाच्या मध्ये कोण उभा असेल तर आधी म्हात्रे. 4 चेंडू 7. जर का आधी म्हात्रेला 1-2 चांगले चेंडू टाकले या मॅच मध्ये भीमशक्ती खाने अमिली. गाड्या थांबा गाड्या जरा जाऊ द्या, कारण महत्वाची मॅच आहे. 4 चेंडू 7 ची गरज आहे. 4 चेंडू 7. आम्हा तिकडे गाड्या जरा 2-3 थांबल्या. मगाशी पण बघितलं आपण झेल उडाला होता. रिक्षाला बॉल लागून पण चौकार गेलेला आहे. 4 चेंडू 7 धावांची गरज आहे. आधी मात्र एक जो आशेचा किरण तांबे संघासाठी 4 चेंडू मध्ये 18 केलेले आहेत. 2 षटकार 1 चौकार मारलाय. 4 चेंडू 7 धावांची गरज. प्रफुल्ल सोनावळे तयार समोर आहे. आधी मात्रे हो आधी मात्रे ऐकायला तयार नाही. शपल झाले. तिसरा षटकार मारतायत आणि आता मात्र 4 चेंडू मध्ये 7 ची गरज होती. आता 3 चेंडू 1 धावेची गरज. प्रफुल्ल सोनवणेने पण डोक्याला हात लावलाय. ची गरज होती. आता 5 चेंडू आणि 3 चेंडू आणि 1 ची गरज आहे. मॅच होती कुठे आली कुठे. 10 चेंडू मध्ये 26 ची गरज होती. 25 धावा आल्या त्या 7 चेंडू मध्ये. फक्त 7 चेंडू मध्ये 25 आल्या. आता 3 मध्ये 1 ची गरज आहे. आता फिल्डिंग लावण्याचा प्रयत्न करतायत. गोलंदाजांनी खराब गोलंदाजी केली. फिरून फटके मारले आणि जबरदस्त फलंदाजी. 3 षटकार बघा. मगाशी खाने अमिली संघाची भरपूर बक्षीस लागत होती. याने 3 षटकार मारले, मॅच आणले, पण अजूनपर्यंत काहीच नाही. आणि हा फटका विजयी फटका. 25 धावा चौकार मारलाय आणि मला थोडे धावा केल्यात. 28 धावांची बारदार खेळी. ही मॅच जिंकले ती तांबे संघानं. चेंडू शिल्लक 2 चेंडू शिल्लक राहिलेले आहेत.